शनाया काय करताय? अरे किती दूर झाले, आधी एक्झॉस्ट लाव. अगं शनाया वड्या करायचा प्रयत्न करत होती पण सगळंच मेस्टअप झालंय आता. वड्या? आज आमच्याही घरात वड्या करतायत. म्हणजे राधिका नानींना त्या तुमच्या स्टाईलच्या वड्या शिकवतीये काय? ते नागपुरी स्टाईलच्या पुडाच्या वड्या. काय? राधिका वड्या करते? हो. शपथ, वडा बनवते ती आता? ती ऑफिस मध्ये जाणार आहे की काय? पण ती नाही बोलली होती ना तुला, मग का खोटं बोलली ती? तू आत्ताच्या आत्ता जाऊन विचार तिला. गो. शनाया जरा शांतपणे विचार करशील का? शांत राहा जरा. हो एक मिनिट. हे तुम्ही या दोन गोष्टींचा एकदम संबंध लावू नका, कारण मला घरात तसं काहीच जाणवलं नाही. म्हणजे राधिकाला जर का या वड्या ऑफिसमध्ये आणून द्यायच्या असत्या ना तर तिची घाई झाली असती, किंवा ऍटलीस्ट तसं तिने गुरुनाथला सांगितलं असतं. मला त्या दोघी एकदम आरामात वाटल्या. मला असं वाटतंय की नानांची फरमाईश म्हणून राधिका त्या वड्या करत असणार. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे. कारण राधिकाने एखादी गोष्ट करायची नाही मनावर घेतलं की ती करतच नाही. सो ती शक्यताच उरत नाही. आर यू गाइस शुअर? हो, ऍब्सोल्युटली शुअर. कारण काल राधिकाने जितक्या ठामपणे मला नाही सांगितलंय ना, मला नाही वाटत या वड्या ती कपूर सरांसाठी करत असेल म्हणून. पण गॅरी, आता तर या वड्या जळल्या, आता कपूर सरांसाठी काय नेणार आहेस? एक मिनिट, हे कपूर कोण आहे? कपूर सर म्हणजे माझे बॉस. त्यांची ट्रान्सफर होते, त्याच्यासाठी सेंड ऑफ पार्टी, आणि त्यांनी राधिकाकडे इच्छा व्यक्त केली होती की त्यांना जाता जाता तिच्या हातच्या वड्या खायच्या आहेत. म्हणून तर शनायाने हा सगळा घाट घातला होता, पण सगळाच गोंधळ झाला. हो ना, सगळं डिझास्टर झालं यार. वेस्ट ऑफ टाइम. म्हणूनच मला किचन आवडत नाही. पण मला इथे वेगळंच टेन्शन आलंय. आता कपूर सरांना काय उत्तर देऊ मी? ते विचारणार राधिका कुठे आहेत, वड्या कुठे आहेत. नाराज नको व्हायला यार माझ्यावर. सांग त्याला बायकोनी केल्याच नाही. असं नाही करता येणार. माझ्यापेक्षा इथे अख्खं ऑफिस तिला जास्त चांगलं ओळखतंय. प्रत्येकाशी घरगुती संबंध प्रस्थापित केलेत ना हिने. काय करू यार मी? हे कपूर सर ना माझ्यावर नाराज नको व्हायला जाता जाता. एक मिनिट, तुम्हाला वड्या हव्यात ना? मी काहीतरी करते अरेंजमेंट, मी आणून देते. अगं पण समिता, कसं काय? रिलॅक्स गुरुनाथ, काही होणार नाही. मी आलेच. हा यार, आता हिने राधिकाकडे वड्या मागितल्या ना तर परत इश्यू होणार. गॅरी काय यार, माझा ड्रेस खराब झाला. गॅरी, मला शॉपिंगला जायचंय. मी नाही घालणार ड्रेस परत हा. शॉपिंग? शनाया, आता इथे काय चाललंय? तुझं काय चाललंय शॉपिंगचं? ए तू ओरडू नकोस हा. तुला जर जमत नाही तर जबाबदारी घेतेच कशाला? मला ऑफिसला उशीर होतो. नानीजी, खाऊन बघा बरं. मस्त झाली आहे. जमली ना? एकदम झकास. पुढच्या वेळेला ही वडी करायची वेळ आली ना तर मी करू शकेन नक्की. हो ना? करून बघा. फक्त तुझे नानाजी म्हणतीलच की राधिकाच्या हाताची चव काही तुझ्या हाताला नाहीये. नानीजी, नानाजींना देऊ नका बरं. अगं असं कसं? त्यांना इतकी आवडते, कधी खायला काय हरकत आहे? नको ना नानीजी, उगीच कशाला. आपण ते तेल वापरलं ना, लो कोलेस्ट्रॉल. तरी काय झालं? तरी नका देऊ त्यांना. मला तर आता त्यांची खूपच भीती वाटून राहिली. मी खाऊ थोडी अजून? हो, पण तुम्ही पण थोडी बेटानच खा बरं. फार नको, छोटासा. नानी, वाटलंच मला. मी जरा बाहेर गेले ना की तू यांना तिखट तेलकट काहीतरी खायला घालतेस आणि भोगायला आम्हाला लागतं. तुम्हाला काय ग भोगावं लागणार? मागच्या वेळेला तुम्ही नव्हतातच इथे. राधिकानीच केलंय सगळं त्यावेळेला. एक्झॅक्टली. राधिका होती म्हणून कसं सगळं व्यवस्थित झालं हे ना परत 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 ऐकून नाही घ्यायचंय मला नानी. मला ती वेळच येऊन द्यायची नाहीये परत माझ्यावरती. आणि बाय द वे, मला ही नानांची काळजी वाटते. मी एक काम करते, मी हा डबाच घेऊन जाते. अगं पण नाही, तुम्हाला वाटत असेल की मला तुमची काळजी नाहीये, नानांची काळजी नाहीये, तसं अजिबात नाहीये. मी वड्या घेऊन जाते. अगं पण समिता, अगं खरंच नाही. जरा राधिका, पण तू काय करशील या वड्यांचं? नानी, मी ऑफिसला नेते हा डबा. आम्ही तिकडे सगळेजण मिळून खाऊ. कारण इथे राहिला ना
तर नाना खातील. मी जाते. अगं पण सगळ्या नको नेऊस ना समिधा. अगं शनाया, शनाया, आई शपथ मॅनेज केलंस तू. थँक्यू. हळू बोल, कोणीतरी ऐकेल. पुन्हा तुमचं काम मी केलेलं आहे. तुम्ही आता निघा लवकर, तुम्हाला उशीर होतोय. पण या वड्या राधिकानेच केल्यात ना नक्की? हो, नाही, कपूर सरांना जर संशय आला तर ते डायरेक्ट राधिकालाही फोन करू शकतील, म्हणून विचारलं. ते आता तुमचं तुम्ही मॅनेज करा. मी माझं काम केलंय. ओके, ग्रेट, थँक्यू. थँक्यू सो मच. कसं केलंस मॅनेज तू? मी तुला नंतर सांगते. आता बोलायला वेळ नाही, खूप उशीर होतोय. ओके. आणि गॅरी घाबरू नको त्या राधिकाला. आता जा पटकन डबा घेऊन. कोणीतरी आलंय बाहेर असं वाटतंय मला. कोणी आलं होतं का इकडे? नाही. एनिवे, मला भास झाला असेल. बरं, मी आता लिफ्टने जाते. तुम्ही जिन्याने जा, म्हणजे कोणाला संशय येणार नाही. ओके ओके, मी निघते. बाय बाय बाय. चल. भेटूया. मिस्टर सुभेदार, ओ मिस्टर सुभेदार, इकडे या. आता नाही, आपण नंतर बोलूया. हे बघा, माझं तुमच्याकडे काम आहे. इकडे या. हे बघा, मला आता ऑफिसमध्ये जायची घाई आहे. आपण नंतर निवांत बोलूया. मिस्टर सुभेदार, सोसायटीचे नियम माहिती आहेत ना तुम्हाला? नाही, माहिती आहेत ना. 50 नियम काढलेत तुम्ही. त्यातल्या कशाबद्दल बोलताय तुम्ही? ओ, कशाबद्दल म्हणजे काय? मिस्टर सुभेदार, सोसायटीमध्ये 15 दिवसापेक्षा जास्त जर तुमच्याकडे कोणी राहणार असेल तर तसं तुम्ही सोसायटीमध्ये कळवायला लागतं. आता तुमच्याकडे ती पोरगी राहते. नाही 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 नाही, त्याच्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही. पण आता ती तुमच्याकडे का राहते, कशासाठी राहते आणि किती दिवस राहणार याची सोसायटी दखल घेणार. तेव्हा वेळीच तुम्ही सोसायटीला तसं पत्र लिहून द्या. अरे, याला काय अर्थ आहे? आता माझ्या घरात कुणी किती दिवस राहायचं हे सुद्धा तुम्ही ठरवणार का? मिस्टर सुभेदार, सोसायटीचे पण काही नियम असतात. आता मला सांगा, ती पोरगी ना तुमच्या रक्ताच्या नात्याची, ना तुमची लग्नाची बायको. मग आता कोणत्या अधिकारानं ती पोरगी तुमच्याकडे राहते हे सोसायटीला कळायला नको? मिस्टर सुभेदार, ही सभ्य माणसांची सोसायटी आहे, हॉटेल नव्हे. कुणीही केव्हाही या, केव्हाही जा. आणि सोसायटीच्या नियमाप्रमाणे 15 दिवसापेक्षा एखादी व्यक्ती पेइंग गेस्ट म्हणून तुमच्याकडे जर राहणार असेल तर तुम्ही सोसायटीची रीतसर परमिशन घेणं आवश्यक आहे. आणि हे सगळं तुम्हाला करणं क्रमप्राप्त आहे. किंवा त्या व्यक्तीचं तुमच्याशी काय नातं आहे हे तुम्ही सोसायटीला लिहून द्यायला हवं. वा वा वा, काय आनंद होतोय सगळे नियम सांगताना. कळलं. बघेन मी काय करायचं ते. आय विल मॅनेज. चला जाऊ दे, आता मला उशीर होतोय. हो, मलाही घाई आहे. वेळीच उत्तर दिलं असतं तर एवढा वेळच गेला नसता. चला चला जा. नाही नाही नाही, मी दार लावतो. जा तुम्ही, जा. खूप घाईत आहात. चला 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 मिस्टर सुभेदार, मी लावतो दार. आता जेव्हा गुरुनाथ ढोकळ्याचा डबा ऑफिस मध्ये उघडेल आणि त्याच्या साहेबांसमोर त्याचं पितळ उघडं पडेल ना, तेव्हा खरी मजा येणार आहे. अगदी बरोबर आहे. आपल्या राधिकेने बनवलेल्या वड्या शनायानं आपल्या नावावर खपवल्या असतील. ए, बरं झाला तू डबा बदलला असते. आता कळेल राधिकेची जागा कोणीच घेऊ शकत नाही. बरोबर. नानाजी, मला वाटून राहिलं का आपलं काहीतरी चुकतंय. काय चुकलं?
तू एवढ्या मेहनत करून वड्या बनवल्या आणि त्या आगाऊपणा करून समित्यानं नेऊन दिल्या तर शनायाला इथं नाही चुकलं. जशाच तसे हा न्याय असलाच पाहिजे. चांगली अद्दल घडेल आता त्यांना. नाही नानीजी, यामुळे कपूर साहेबांना खूपच दुःख होईल. ते खूप चांगले आहेत. त्यांनी इतक्या आपलेपणाने माझ्याकडे खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि मी साधं एवढंही देऊ शकत नाही त्यांना. कोणाची खाण्यापिण्याची इच्छा मोडू नये असं मला वाटून राहील. पण तूच गुरुनाथला नाही म्हणाली होतीस ना. ओ नानाजी, पण यामुळे यांच्या बरोबर मी कपूर साहेबांचा पण अपमान करून राहिले ना. आणि त्यांचा काय संबंध आहे? ते तर परदेशी जाऊन राहिले. मागे एकदा त्यांनी माझ्याकडे अशीच इच्छा व्यक्त केली होती, पण तेव्हा मी ती पुरी नाही करू शकले. यांच्या निमित्ताने का होईना त्यांना पुण्याच्या वड्या मिळाल्या असत्या ना. नाही नानाजी, मला काही हे पटून नाही राहिलं. आओ हे बघ, असं बघ, जर कपूर साहेबांना आज या वड्या खायला मिळाल्या असत्या तर तुझ्या नवऱ्याला तुझी किंमत कशी कळली असती? नानीजी, ती आत्ता ऐकायला असं नाही वाटून राहिलं मला. अरे जोपर्यंत ही शनाया त्यांच्या आजूबाजूला आहे ना, तोपर्यंत नाही कळायची किंमत यांना. बर, मग तू आता काय करायचं ठरवलंयस? नानाजी, मी यांच्या ऑफिस मध्ये जाणार पुडाच्या वड्या घेऊन. कोण आहे आता? हाय. ए हाय, बिझी आहेस? नाही नाही, ये ना ये ना, आत ये ना. अगं तशी बोर होत होते मी. बरं झालं, बस. दिस इज फॉर यू. काय आहे? रशियन सॅलड. थँक्यू सो मच, मला खूप आवडतंय. हो ना, मला वाटलंच होतं म्हणून आणलं मी तुझ्यासाठी. डोंट टेल मी तू केलेस. हे नो वे. अगं मी ऑर्डर केलेलं असं म्हणलं तुलाही विचारावं. अगं इथे जवळ एक ना रेस्टॉरंट आहे, तिथे कॉन्टिनेंटल फूड खूप छान मिळतं. वी शुड गो वन्स. या शुअर, डन, नक्की जाऊया. मला ना असे वेगवेगळे फूड जॉईंट्स ट्राय करायला खूप आवडतात. हे सेम यार, आपल्या वेवलेन्स खूप जुळतात ना. हो यार, सिरियसली. आणि मला इतकं बरं झालंय तू आहेस इकडे. ते नाही, त्या सोसायटीतली सगळी लोक इतकी पथेटिक आहेत ना, जाम बोर करतात सगळे. सांग मला कसं आहे. यम्मी आहे या. शनाया, तू जिमला जातेस? नाही गं, वेळच मिळत नाही मला. का? अगं सकाळी उठल्यावर ब्रेकफास्ट, त्यानंतर मग गेलं तर पार्लरला वगैरे, मग शॉपिंग, आणि मग नंतर नेट सर्फिंग करण्यात दिवसच निघून जातो. हो, ओके. पण तू असं का विचारलंस जिमचं? मी वेट गेन केलंय का? नो नो, म्हणजे एक्झॅक्टली तसं नाही, पण थोडे फॅट्स वाढलेत आय थिंक. या प्लीज डोंट से दॅट, प्लीज डोंट से दॅट. मला तिच्यासारखं नाही व्हायचंय. कोणासारखं? तीच गॅरीची बफेलो वाईफ. बफेलो. अगं बफेलोच आहे ती. ओके. आपण एक काम करूयात का, आपण उद्यापासून जिमला जाऊयात आणि तू सोबत असशील ना तर वर्कआउट करायला बोर पण नाही होणार. हा यार, चालेल, जाऊया आपण. मला स्वतःची काळजी घ्यायला हवी, कारण माझी ब्युटी हाच ॲसेट आहे माझा. नाहीतर माझ्यात आणि त्या राधिकामध्ये काय डिफरन्स असणार आहे? कपूर सर, वी ऑल मिस यू. ऑफ कोर्स, मी टू. मैं भी आप लोगों को बहुत मिस करूंगा. मिस्टर पानवलकर, आप भी अपनी ट्रांसफर करा के चलिए हमारे साथ लंदन. क्यों, कैसा रहेगा? नहीं सर जी, मैं यहीं ठीक हूँ. वैसे भी मेरे सर्विस के थोड़े ही दिन बचे हैं. कुछ दिनों के बाद रिटायर हो जाऊंगा. क्या मुंबई और क्या लंदन,
हाँ, लेकिन एक बात पक्की, रिटायरमेंट के बाद लंदन घूमने जरूर आऊंगा। नसीब वाले हो, मेरा क्या है, कभी हैदराबाद, कभी मुंबई, तो कभी दिल्ली, और अब सीधा लंदन। हर 2-4 महीने में मेरा तो ट्रांसफर होता ही रहता है। खैर, जो भी है, मैंने अपने काम को एंजॉय खूब किया है। बिल्कुल सही कहा आपने। अब आपके जाने के बाद आपका चार्ज मिस्टर गुरुनाथ सुबेदार संभालेंगे। इंटेलिजेंट है और काबिल भी है। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। सॉरी, मुझे आने में थोड़ी देर हुई। गुड मॉर्निंग। अरे काय जेनी, फंक्शनची तयारी झाली की नाही? येस सर. मग कसली वाट बघतोय आपण? चला की. हा, आनंद अजून आलेला नाहीये, त्याचीच वाट बघतोय आम्ही. सर, आनंद सर नागपूरला गेले. बाकी लंचची तयारी झाल्यावर आपण फंक्शन सुरू करू. ऑलराइट, मग सर फिर स्टार्टर्स से शुरुआत करते. राधिकाने तुमच्यासाठी खास पुडाची वडी पाठवली आहे, तुम्हाला आवडते म्हणून. ओह वाओ, पानवलकर सर, भाभी जी के हाथ की बनी हुई पुड़ाची वड़ी, आइए मिलकर खाते हैं। चला. ते लंचचं बघा. भाई गुरुनाथ, ये भाभी जी क्यों नहीं आई? नाही सर, तिची तब्येत बरी नाहीये ना, म्हणून नाही आली. नाही, पण काय आहे, तब्येत ठीक नसतानाही त्यांनी वड्या करून पाठवल्या, हेच खूप झालं की. मला वाटतं आपण त्यांना फोन करून थँक्स म्हणायला हवं. काय करू ना? नाही, काय गरज आहे ना त्याची? इट्स ओके. अरे क्यों नहीं गरज है? अरे बिल्कुल जरूरत है फोन करने की। भाभी जी की तबीयत खराब है और उन्होंने इतना अच्छा अपने हाथ से खाना बना करके भेजा है, तो फोन तो बिल्कुल बनता है करना और उन्हें थैंक यू बोलना। क्यों? नाही सर, करूया आपण फोन, पण आधी ज्या कामासाठी आलोय ते तर करूया ना. हा? तुमची आवडती पुडाची वडी. पुड़ाची वड़ी? अरे ये तो ढोकला है, क्या मजाक कर रहे हो? सर, आय थिंक गुरु सर चुकीचा डबा घेऊन आले. बिकॉज राधिका मॅम कडून अशी चूक कधीच नाही होऊ शकत. नाही सर, मी डबा बरोबर आला होता, पण यातल्या पुडाच्या वड्या गेल्या कुठे? पुडाच्या वड्या माझ्याकडे. अरे भाभी जी आप आइए 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 आइए। आपकी तबीयत खराब है तो आपको रेस्ट करना चाहिए। इतनी तकलीफ करके आप क्यों ऑफिस आ गई? तकलीफ काय? काही नाही. वहिनी तुम्ही उभ्या का? या बसा बसा ना, या. नाही बसा प्लीज बसा. श्रेयस, रघुला चहा आणायला सांग वहिनींसाठी. हो सांगतो. नाही भाऊजी, चहा नको, प्लेटच आणा सगळ्यांसाठी. अहो, हे घरीच विसरून गेले ना हा डबा. ही इथे कशी काय आली? वहिनी तुम्ही एकट्याच आलात? अथर्व बरोबर नाही आला का? नाही, तो आजी आजोबांकडे गेला ना नागपूरला, म्हणून नाही आला. क्यों?